लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता संपतरावांनी आनंदीला बोर्डिंग स्कूलमध्ये घालवण्यासाठी रेणुकाकडे पैसे दिलेले असतात आणि तिला सांगितलेलं आहे की पटकन त्या आनंदीला बोर्डिंग स्कूलमध्ये घालवा, म्हणजे सिद्धूचा आणि आपल्या सुनबाईंचा भावनाचा संसार अगदी मार्गी लागेल। त्याच्यामुळे रेणुकासुद्धा सिद्धूकडे पैसे देते आणि त्याला विनंती करते की पटकन आनंदीला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवा, कारण की आनंदीचा इथं जीव सेफ नाही आहे। आणि हे पाहून सिद्धूलासुद्धा बरं वाटतंय। त्यानंतर आता आनंदीला बोर्डिंगला स्कूलला पाठवण्याची तयारी सुरू झालेली असते। इकडे जान्हवी लक्ष्मी निवास आणि आजीला पाहून प्रचंड खुश झालेली असते। ती जयंतला थँक्यू म्हणते की तिच्या प्रेमाची माणसं जयंत इथेच घेऊन आलेला असतो। जयंत खूप काळजी घेत असतो घरातल्या सगळ्यांचीच आणि जान्हवीची सुद्धा। हे पाहून आजी प्रचंड खुश होते। त्यानंतर जयंत विचार करतोय की या म्हातारीला, ह्या आजीला माझ्यावर संशय आला होता, त्याच्यामुळे मला आता या आजीपासनं जरा सावधच वागायला हवं आहे। आणि तो आजीला मस्तपैकी चहा बनवून देतोय। इकडे विश्वा जानूला मेसेज करतो, तेवढ्या जयंत फोन घेणारच असतो, पण जान्हवी धावत पळत येते आणि त्याच्या हातातला फोन घेते। त्यानंतर जान्हवी जयंतला बोलण्यामध्ये गुंतवते आणि मोबाईल घेऊन रूममध्ये निघून जाते। त्यानंतर इकडे लक्ष्मीने आणि आजीने मिळून, दोघींनी मिळून स्वयंपाक केलेला असतो। जयंत लक्ष्मी, श्रीनिवास आणि आजीची प्रचंड काळजी घेत असतो। त्यानंतर आता आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता विश्वा डायरेक्ट जान्हवीला भेटायला घरी चाललेला असतो, कारण की विश्वाला अशी भीती वाटत असते की जयंत हा जानूला खूप त्रास देतोय आणि विश्वाने सांगितलेलं असतं जान्हवीला की जयंतशी लग्न कर। त्याच्यामुळे त्याला स्वतःला फार गिल्ट फील होत असतं। त्याच्यामुळे जान्हवीशी बोलायला तो डायरेक्ट घरी चाललेला असतो। त्यानंतर तो जान्हवीला म्हणतो की जान्हवी, मला माहिती आहे त्या दिवशी आपलं अर्धवट राहिलेलं बोलणं, ते बोलण्यासाठीच मी इथं आलेलो आहे। मला माहिती आहे जयंत ऑफिसमध्ये आहे, तू आता काही घाबरायची कारण नाही आहे। त्याच्यामुळे तू मला सविस्तर सांग की जयंत आणि तुझं नातं कसं आहे, जयंत तुला कसा त्रास देतो आहे। इकडे योगायोगाने जयंत CCTV कॅमेऱ्यामध्ये स्वतःच्या मोबाईलमध्ये पाहतोय की विश्वा आणि जान्हवी आपल्याच घरामध्ये बोलत बसलेले आहेत। आणि मग जयंतच्या तळपायाच्या मस्तकाला जाते आहे की हा विश्वा जान्हवीला भेटायला घरी कसा काय गेलेला आहे आणि तो तिला काय बोलत आहे। त्याच्यामुळे काय जयंत आता विश्वा आणि जान्हवीच्या बाबतीत काय टोकाचं पाऊल घेईल, त्याला विश्वा हाच मॅड आहे हे समजणार आहे का, आणि जान्हवी आता विश्वाला जयंतच्या तावडीतून कसं सोडवणार आहे, हे सगळं पाहताना आपल्याला खूप मजा येणार आहे।